तो हिरेमाचा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजशिर्क्यांपासून. तर आता मोठी पार्टी ठेवलेली असते, कारण इंटरनॅशनल कन्साइनमेंट पाठवलेलं असतं अर्णवने. मात्र शिपमध्ये ब्लास्ट झाल्यामुळे सगळं कन्साइनमेंट पाण्यामध्ये गेलेलं असतं आणि अर्ध जळलेलं असतं. तर आता इथे वल्लरी जोरात ओरडत असते अर्णवला आणि म्हणत असते, बघितलंस काय झालं? सांगत होते हवा का बाहेरचं डील घेऊ नका, सांगत होते की नाही, असं म्हणून ओरडत असते वल्लरी. पण नाही, कुणी ऐकलं नाही माझं, कुणीही नाही, असं म्हणते वल्लरी. तर सगळे तिथे थांबून सगळं ऐकत असतात. आता हे काय होऊन बसलंय कळतंय, असं म्हणते ती. कळतंय हे काय होऊन बसलंय तुझ्यामुळे अर्णव राजशिर्के, असं म्हणते वल्लरी. आणि काय हो तुम्हाला सांगत होते अर्णवला वेळीत जाऊन थांबवा, पण नाही, अर्णवची साथ द्यायची आहे, अर्णवची साथ द्यायची आहे, असल्या अडोंबल्याची साथ, असं म्हणते वल्लरी अविनाशला. अर्णव खूप जास्त रडत असतो. आता काय झालंय त्याच्यामुळे बघितलं, त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलंय. आपल्याला काय मोठी कंपनी करायची, आता समुद्रापार जायचंय. गेलास आता समुद्रापार गेलास, असं म्हणते वल्लरी. झेंडे फडकवलेस आणि काय झालंय हे बघतोयस ना, असं म्हणते वल्लरी. अर्णव खूप जास्त रडत असतो. कुणीच काय बोलत नसतं वल्लरीला काहीच. कंपनी मोठी होती, मग म्हणायचं होतं ना त्याच्यात समाधान. मेलेल्या लोकांची स्वप्न पूर्ण करायची होती ना तुला, झाली स्वप्न पूर्ण, असं म्हणते वल्लरी. झाली का? तुझ्या स्वप्नांमुळे आमचं काय होणार आहे हे कळतंय का तुला? नाही ना, असं म्हणते वल्लरी. नम्रता पण तिथेच थांबलेली असते बघत हा सगळा तमाशा. अरे काय तमाशा बघत का उभे आहात? जा, पार्टी संपली आणि सगळं संपलंय, सात्विक फॅशन सुद्धा संपलंय, असं म्हणते ती जोरात. तर आता इथे खूप त्रास होतो आजींना, अंजलीला आणि ईश्वरीला. चला चला सगळे निघा आपल्या घरी, जेवा खावा आणि निघा, असं म्हणते ती. अरे निघा असं म्हणून सगळ्या लोकांना ती बाहेर पाठवते. जीजू, असं म्हणते नम्रता. आई जे काय बोलल्या ते सगळं खरं आहे, असं म्हणते नम्रता. तुम्हाला ना सवयच आहे स्वतःचं खराय करायची, असं म्हणते ती. तुमच्यामुळे झालंय सगळं, आम्ही सगळं कमावून बसलोय, असं म्हणते नम्रता. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, सांगा ना एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, असं म्हणते ती. आता कसं करणार आहोत आपण सगळं, असं म्हणते ती. बोला ना काहीतरी, असं म्हणते ती. तर आता अर्णव काय बोलतच नसतो. चिंटू, असं म्हणते आजी. अरे नियतीने कसला डाव साधलाय हा. युधिष्ठिर धूट खेळायला गेला आणि सर्वस्व पणाला लावून हरून आला, तसं झालंय रे, असं म्हणतात आजी. आता हे नुकसान कसं भरून काढणार, असं म्हणतात त्या. तर आता ऐश्वरी विचार करत असते काय करायचं आता पुढे म्हणून. चिंटू चिंटू तू बोलणारा काहीतरी, तू बोलत का नाही आहेस? बोल ना चिंटू, असं म्हणते अंजली. कुठल्या तोंडाने बोलणार आहे तो, असं म्हणते वल्लरी. तुझी आजी आता काय म्हणाली ऐकलं नाहीस? युद्धात हरलेल्या युधिष्ठिरासारखी त्याची अवस्था झाली आहे. म्हणजे सगळं गमावलंय आपण, कळतंय का त्याचा अर्थ? सगळं गमावलंय आपण, असं म्हणते वल्लरी. बोला ना, असं म्हणते नम्रता. खूप विश्वास होता ना तुम्हाला स्वतःवर, मग कुठे येतो आता विश्वास? बोला ना बोला, असं म्हणते ती. तर आता इथे अविनाश येतो समोर. प्लीज काहीतरी बोल, असं म्हणतो अविनाश. यापुढे काय करायचं, असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी सर असं म्हणते, आपल्या कंपनीला खूप फायदा होणार होता म्हणून हे सगळं केलं, असं म्हणतो तो. सगळं नीट केलं होतं पण असं कसं झालं, असं म्हणतो तो आणि रडत असतो. तर आता ईश्वरी पण रडत असते. आकाशला माहितीये, आकाश सांगते ना, असं म्हणतो अर्णव. आपलं ठरलं होतं ना, आपली कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाईल, आपली स्वप्न सगळं. बोल ना, आपलं स्वप्न होतं, असं म्हणतो तो. तर आता आकाश म्हणतो, आपण बघितलेलं स्वप्न, असं म्हणतो तो. ही कन्साइनमेंट घेण्याचा निर्णय तुझा होता, असं म्हणतो आकाश. आणि हट्ट पण तुझाच होता, असं म्हणतो आकाश. आकाश सगळं नाव होता अर्णव घालतो. एक तर आकाशनेच ते कन्साइनमेंट आणलेलं असतं, अर्णवला तर माहितीही नसतं. तर प्रेक्षकाबरोबर दाखवून दिलं हे नाही की ह्याचं रक्त वल्लरीचंच आहे म्हणून. तू सांग, आपणच निर्णय घेतला होता ना करायचं म्हणून, असं म्हणतो अर्णव. हो घेतलं होतं, पण एकटा तूच बोलत होतास आणि फक्त मी ऐकत होतो, आणि मी तुला सपोर्ट केलाय तुझ्या डिसिजन साठी. या डील साठी आपलं घर मॉर्गेज ठेवायला नाही, असं म्हणतो तो. तरी किती वेळा तुला बोललो यात खूप रिस्क आहे, आपण दुसरं कुठली तरी ऑप्शन शोधू, पण नाही, तू एक शब्द माझा ऐकला नाही, माझी किंमत ठेवली नाहीस तू, असं म्हणतो आकाश. यावेळेस तू चुकलायस, असं म्हणतो आकाश. जस्ट एक्सेप्टेड, गॉड डॅम इट, असं म्हणतो तो. तर आता इथे खूप वाईट वाटत असतं अर्णवला. शिर्केला तर धक्काच बसतोय सगळं काय चाललंय म्हणून. काळजी करू नका, मी आहे, असं म्हणतो अर्णव. मी आहे, असं म्हणते वल्लरी. तू आहेस म्हणूनच तर हा दिवस उगवला ना, तू आहेस. आणि हो, हा म्हणाला ना की त्याने फक्त ऐकण्याचं काम केलं, मी प्रमाणे फक्त तूच बोलत होतास, कारण नेहमीसारखं तुला हेच वाटलं ना की जगातलं सगळं फक्त मलाच कळतं, बाकी कुणाला कशाचीही अक्कल नाहीये, असं म्हणते वल्लरी. हेच ना, आता तरी ह्या भ्रमातून बाहेर पड अर्णव राजशिर्के, कळतंय का, असं म्हणते वल्लरी. आणि काय हो अविनाश पाटील, मगाशी काय इंट्रोडक्शन करून दिलं, अर्णवचा मामा. आता काय म्हणणं आहे अर्णवच्या मामाचं? का अजूनही मामाच भाचा कसा योग्य आहे, कसा बरोबर आहे, असंच वाटतंय तुम्हाला? बोला बोला, असं म्हणते ती. काय झालं आता, का मान खाली घालून उभे आहात? एरवी तर भडाभडा बोलत असता, असं म्हणते ती. शब्द कुठे गेले? का सापडत नाहीये शब्द बोलायला, असं म्हणते ती. बोला बोला, असं म्हणते ती. शब्दांचा असा ढहा संपला का तुमचा? बोला आता बोला, असं म्हणते ती. तर काय बोलतच नसतो अविनाश. आता ईश्वरी पण विचार करत असते. चिंटू, हे सगळं माझ्या सहन करायच्या पलीकडचा एरिया, असं म्हणतात. आजीने रडायला लागतात जोर जोरात. जीजू, असं म्हणते नम्रता. म्हणजे आपलं हे घर जाणार असं समजायचंय का, असं म्हणते नम्रता. अहो मॅडम, आता एवढा वेळ रडाओरडा करून मी तेच सांगते ना, घर जाणार नसतं तर कोण तोंड खाली करून बसलं असतं का? तोंड वर करून दिलं असतं आपल्याला ज्ञान, म्हणते इथे वल्लरी नम्रताला.
हा काय बोलत नाहीये ह्याचा अर्थ डोक्यावरचं छप्पर गेलं असं म्हणते वल्लरी. बरंच झालं एका दृष्टीने, कारण वल्लरीचा आज आराम चालत होता या घरात. मी याला म्हणाले होते जे काय करायचं आहे ते एकट्याच्या इन्व्हेस्टमेंट वरती कर. नाही मामी, आपल्याला सगळं मॉर्गेज ठेवावं लागणार आहे, त्याच्याशिवाय हे डील पूर्ण होणार नाहीये असं तोंड वरून आपल्याला सांगितलं ना. ही कन्साइनमेंट उडाली म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं. ठेवा डोक्यात असं म्हणते वल्लरी. 1 मिनिट सगळेजण थांबा असं म्हणतो अविनाश. काय चाललंय असं म्हणतो तो. आपल्या अर्णवकडे एखादा फॉलबॅकचा प्लॅन असेल हो ना अर्णव असं म्हणतो तो. तर अर्णव काय बोलतच नाही. कसला फॉलबॅक, कसला फॉलबॅक असं म्हणतो आकाश. आपल्या सगळ्यांचे इन्व्हेस्टमेंट्स, बॉन्ड्स सगळं गेलंय, घर सुद्धा गेले. डू यू रिअलाइज वी आर फिनिश्ड असं म्हणतो तो. तर आता अर्णवला काय बोलायचं सुचतच नसतं. ईश्वरीला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता अर्णव निघून जात असतो. सर सर असं म्हणते ईश्वरी. तर आता ती बसते तिच्या बाजूला. तुम्ही हा बिझनेस कसा एकट्याने मोठा केलाय, तो कसा वाढवलाय हे मला माहितीये. आजपर्यंत प्रत्येक संकटावर तुम्ही मात केलीये. हे बघा, मला असं वाटतंय की सरांनी केलेल्या मेहनतीचं ऐश्वर्य आजपर्यंत आपण सगळ्यांनी भोगलंय. आता आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं म्हणते ईश्वरी. तर आता हे खरंच आहे, कारण दुसरे जण काय कामच करत नसतात. अर्णवनेच सगळं घडवलेलं असतं. ही लोक तर एकदम गरीब असतात. प्रेक्षक हो, तुम्हाला माहित नसेल, अविनाश आणि त्याचा परिवार खूपच गरीब असतो. खरं तर अर्णवनी त्यांना एवढं मोठं केलंय. आकाशचं वगैरे काहीच घेणं देणं नाहीये. फक्त अर्णवनेच सगळं जे केलंय ते केलंय आतापर्यंत. तर आता शिर्केला हे सगळं पटत असतं. तर आता ईश्वरी म्हणते सर तुम्ही हिंमत हारू नका, मी आहे असं म्हणते ती. मी आहे तुमच्यासोबत असं म्हणते ती त्याचा हात पकडून. कुठल्याही अडचणीत, कुठल्याही संकटात असं म्हणते ती अर्णवला. मी कायम तुमच्या सोबत आहे असं म्हणते ती, तुमची बायको म्हणून. तर आता खूपच इमोशनल सीन आहे खरंच प्रेक्षक हो, ईश्वरी आणि अर्णवचा. तर आता ईश्वरी त्याला सांत्वना करत असते. तर आता अर्णव तिथून जातो म्हणत असतो. सर सर असं म्हणत असते ईश्वरी. तर आता अर्णव वरती जातो. तर आता ईश्वरीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. ज्यावेळेस तू चुकलायस, जस्ट एक्सेप्ट इट, गॉड डॅम इट असं म्हटलेलं असतं ना. आकाश हे अर्णवला खूप जास्त लागलेलं असतं. तर आता त्याचा तोल जातो. सर सर असं म्हणते ईश्वरी, कारण त्याचा तोल जातो ना. तर आता इथे अर्णव बघत असतो सगळ्यांकडे वर थांबून. तर आता ईश्वरीला खूप घालमेल होते. अर्णवला चालता पण येत नसतं. त्याला खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर तो हळूहळू चालत असतो वरती. तर आता अर्णव चालत चालत वरती येतो आपल्या खोलीमध्ये. त्याच्या पायामध्ये त्राणच नसतो. शॉक बसलेला असतो ना त्याला, त्याच्या अंगात दमच नसतो. तर आता इथे ईश्वरीला खाली बसून रडायचं दाखवलंय. खूप जास्त रडत असते ती खाली बसून. नम्रता आणि वल्लरीचा मास तरी बघा प्रेक्षक हो. आजी आणि अंजली खूप जास्त रडत असतात. अविनाशला पण खूप जास्त दुःख झालेलं असतो आणि शिर्केला पण. ईश्वरी खूप जास्त रडत असते अर्णवसाठी. तर आता इथे अविनाश, वल्लरी, नम्रता आणि आकाशची मीटिंग चालू असते त्यांच्या खोलीमध्ये. काय असं म्हणते वल्लरी. काय असे मैताला बसल्यासारखं काय असे चेहरे करून बसलाय असं म्हणते वल्लरी. ज्याला लाजेने मान खाली घालायला हवी, ज्याची शर्मेने मान खाली घालायला हवी, तोच तोंड वर करून तो कसा बरोबर आहे हे आपल्याला समजावून सांगतोय. कहर आहे अर्णव म्हणजे कहर असं म्हणते वल्लरी. चोर तो चोर असं म्हणते ती. वल्लरी प्लीज जरा शांत बस असं म्हणतो अविनाश. नाहीतर काय असं म्हणतो आकाश. इथे काय करायचं कळत नाही असं म्हणतो आकाश. एकतर वल्लरी चोर असते आणि क्रिमिनल सुद्धा. आणि बघा प्रेक्षक हो, म्हणजे त्यावेळेला घडलेली घटना ही आजी कोणालाच सांगत नाही. त्यामुळे सगळ्यांना वाटतं वल्लरी खूप चांगली आहे. मात्र वल्लरी खुनी आहे, चोरटी आहे. आजीने सगळ्यांना सांगायला हवं होतं कसं ती चोरायची स्वस्तिकाचे दागिने, साडी वगैरे. पण त्या सांगत नाही, तिथेच चुकतात आजी पण. आय होप आता तरी त्याला चूक त्याची कळली असेल असं म्हणतो आकाश. हो का, तरी तो तोंड वर करून आम्हालाच अक्कल शिकवत होता ना असं म्हणते वल्लरी. तुम्ही शांत बसा जरा. ही काय वेळ आहे का आता बोलायची असं म्हणतो अविनाश. मग कुठली वेळ आहे असं म्हणते वल्लरी. सांगा ना मग कुठली वेळ आहे. म्हणजे तुमचं डोकं अजूनही टाळावर आलेलं दिसत नाहीये असं म्हणते ती. मी घसा फोडून आरडाओरडा करून सांगत होते की अर्णवला हे डील करू देऊ नका, पण नाही. त्यावेळेला काय अर्णवला साथ द्यायला हवी, कसली डोंबलाची साथ असं म्हणते वल्लरी. आता गेलं ना, डोक्यावरचं छप्पर गेलं असं म्हणते ती. आता भिकारी होणार आहोत भिकारी. आता बघूया ना आपली कोण कोण साथ देत आहे. अर्णवला साथ देत आहे तसं म्हणते वल्लरी. काय अजूनही भाच्याचा पुळका आहेच वाटतं असं म्हणते वल्लरी. काय तर म्हणे कर्तबगार भाचा, आणि तू काय समंजस दादा, ऑलराऊंडर दादा, दादा 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 असा दादा तसा, दादा 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 असं म्हणते वल्लरी. उधळले ना कर्तृत्वाचे रंग, उधळून झाले त्याचे. एकदा एकदा तरी त्याने मान्य करावं की त्याच्यामुळे हे घर गेले हातचं असं म्हणते ती. तर आता अर्णवला दाखवलंय. तर आता इथे अर्णव आपल्या खोलीमध्ये येतो आणि आता तो खूप विचार करत असतो, खूप टेन्शन मध्ये असतो. तर आता तो इकडे तिकडे बघत असतो आपल्या खोलीमध्ये आणि आता आपलं चेहरा तो बघत असतो समोरच्या आरशामध्ये. तर आता इथे अर्णव स्वतःला बघत असतो आरशामध्ये. तर आता त्याला सुचतच नसतं काय करावं म्हणून. तर आता तो बसतो, खूप विचार करत असतो तो. ही छोटी मोठी चूक नाही, ही बिग मिस्टेक असं म्हणतो तो. असं कसं डिसिजन चुकू शकतो असं म्हणतो तो. आता याचा परिणाम माझ्या अख्ख्या फॅमिलीला, अख्ख्या घराला भोगावे लागणार आहेत असं म्हणतो तो. कसं काय मी चुकू शकतो असं म्हणतो तो. तर आता त्याला खूप त्रास होत असतो, माझ्यामुळे सगळ्यांना असा त्रास होतोय म्हणून. तर आता तो आपला कोट बाहेर काढतो. तर आता तो खूप दुःखी असतो, खूप विचार करत असतो, तो खूप टेन्शन मध्ये सुद्धा असतो. त्याचे डोळे सुद्धा भरलेले असतात, खूप रडत असतो तो. त्याला खूप जास्त वैताग सुद्धा आलेला असतो. तर आता तो आपला कोट फेकतो जोरात चिडून खाली.
तर आता अर्णव बसलेला असतो, तर आता तो खालीच बसलेला असतो. तर खूप जास्त त्याला त्रास झालेला असतो. तर आता तो खूप घाबरून बसलेला असतो. तर आता तो म्हणतो, मी सगळ्यांना एक्स्ट्रा पक्स प्रॉमिस केलं होतं. माझ्या शब्दा खातर आपलं आयुष्य बाजूला ठेवून मदत केली मला. त्यांना काय काय देऊ त्यांना असं म्हणतो तो. कसं तेच करू त्यांना असं म्हणतो अर्णव. इथे मलाच राहायला घर नसेल तर त्यांची घरं कशी सांभाळू मी असं म्हणतो अर्णव. तर आता त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तर आता तिथे बसलेला असतो तो विचार करत. रडत पण असतो तो. तर आता नम्रता बोलत असते अविनाश, वल्लरी आणि आकाश समोर. आता नम्रता म्हणते, बरोबर झालं तुम्ही आपल्यासाठी स्टँड घेतलंस आकाश असं म्हणते ती. नाहीतर काय जिजू त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये मला पण सामील करत होते, पण आता त्यांना कळलंय की ते चुकले तसं म्हणते ती. आणि काय आहे ना, नेहमी ते कसे बरोबर असू शकतात तेच करत होतो विचार मी. अजून आमच्या मॅडम काय बोलल्या का नाही तसं म्हणतो आकाश. गुड असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणते वल्लरी, काही चुकीचं बोललेली नाही आहे ती. नम्रता अगदी बरोबर बोलतेस तू असं म्हणते वल्लरी. मलाही वाटलं होतं अर्णवने मला जेव्हा बोलवलं तेव्हा जाईल लगेच शेपूट हलवत मागे मागे दादाच्या, म्हणजे चूक कोण करणार आणि शिक्षा कोण भोगणार असं म्हणते ती. नाहीतर काय असं म्हणते नम्रता. पण मला कळत नाहीये हे सगळं डील पूर्ण होण्याच्या आधी पार्टी ठेवायची काय गरज होती हो असं म्हणते ती. हो ना असं म्हणते वल्लरी. नुसता दिखावा करायचाय, नुसता दिखावा असं म्हणते वल्लरी. बघा आता कर्माची बळ, म्हणजे काय म्हणायचं हा, साता समुद्रे पार नाव करायचंय. नाव राहायला बाजूला, आता फक्त बदनामी येणार आहे ह्याच्या वाटेला असं म्हणते ती. तुम्ही दोघी जरा शांत बसा प्लीज असं म्हणतो अविनाश. काय बोलताय, तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही असं म्हणतो अविनाश. आणि अशा थाटात बोलताय जणू काय अर्णवने हे सगळं मुद्दामून जाणून बुजून सगळं प्लॅन करून केलंय असं म्हणतो अविनाश. हे बघा अर्णवला दोष देण्यात काही एक अर्थ नाहीये असं म्हणतो तो. आणि एक मिनिट, आता याच्या पुढे कुणीही काहीही बोलायचं नाहीये असं म्हणतो तो. या सगळ्यातून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करायचा सोडून तुमच्या दोघांचा भलताच सुरू आहे असं म्हणतो तो. अगदी अगदी बरोबर बोलताय तुम्ही, अगदी बरोबर. म्हणजे गोंधळ कुणी भलत्यानेच घालायचा आणि तो निस्तरायचा कसा याचा विचार मात्र आपण करायचा. अगदी बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणते ती. मला एक गोष्ट कळत नाहीये, ते सगळं सॉल्व्ह कसं करणार होत आपण असं म्हणते नम्रता. जिजूने तर आपलं हे घर पण घाण ठेवून दिलंय असं म्हणते ती. नम्रता यातूनही मार्ग निघू शकतो असं म्हणतो अविनाश. हे बघ इन्शुरन्स असतो आणि लूप होल्स असतात त्याचे. जरा शांतपणे विचार केला ना तर यातून मार्ग निघू शकतो असं म्हणतो अविनाश. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर शांत बसावं लागेल असं म्हणतो तो. हा राईट असं म्हणतो आकाश. आकाश नम्रताला घेऊन तू तुझ्या रूम मध्ये जा प्लीज असं म्हणतो अविनाश. प्लीज असं म्हणतो अविनाश नम्रताला. तर आता इथे आकाश उभारतो. खरंच नम्रता कसली सून घेऊन आली घरात खरंच. म्हणजे वल्लरीला तरी खूप आवडाले कारण तिच्या हिशोबाने चालते, मात्र सगळ्यांना तिचा राग येतोय. तर आता अविनाश बघतो वल्लरीकडे. काय असं म्हणते वल्लरी, काय मुंडी हलवत आहे काय, अजूनही तुम्हाला तुमच्या भाच्याचाच पुळक आहे ना. पण ह्या वेळेला तो चुकलाय हे मान्य करा असं म्हणते ती. आणि त्याच्या चुकीची शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगावी लागणार आहे हेही मान्य करा, कळलं असं म्हणते ती. तर आता ईश्वरी आलेली असते खोलीमध्ये आणि तिथेच अर्णव बसलेला असतो. तर आता तिला खूप वाईट वाटत असतं अर्णवची अवस्था बघून. अर्णव बघत असतो दुसरीकडेच. तर आता ईश्वरीच्या बाजूला येऊन बसते. तर आता ती म्हणते, सर मला माहितीये आपल्या कन्साइनमेंटच्या बाबतीत जे काय झालं ते खरंच खूप वाईट झालंय असं म्हणते ती. आणि ह्या सगळ्यामध्ये तुमची खरंच काही चूक नाही आहे असं म्हणते ईश्वरी. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका प्लीज असं म्हणते ती. अहो मला माहितीये तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला दोषी ठरवताय. सर प्लीज असं करू नका असं म्हणते ती. तुम्ही तुम्ही थोडा वेळ पडता का, तुम्ही फ्रेश होता का असं म्हणते ती. मला बरं वाटेल सर असं म्हणते ती. अर्णव मात्र रडतच असतो. तर आता तो काय बोलतच नसतो. सर सर असं म्हणत असते ईश्वरी. तर ईश्वरी म्हणते, सर मला माहितीये तुम्हाला खूप मोठा शॉक बसलाय, पण सावरायला हवं ना तुम्ही. तुम्हीच असे खचलात तर घरातल्या लोकांनी, कंपनीतल्या लोकांनी कुणाला बघायचं असं म्हणते ती. तुम्ही आवरा ना, तुम्ही कपडे काढा प्लीज असं म्हणते ती. तर आता अर्णव काय बोलतच नसतो. सर सर असं म्हणते ईश्वरी. तर सर बोला ना माझ्याशी प्लीज असं म्हणते ती. तर आता अर्णव बघतो तिच्याकडे. तर आता अर्णव रडत असतो खूप. विसिंदर तू कधी आलीस असं म्हणतो अर्णव. त्याला भानच नसतो की ईश्वरी आली म्हणून. तू खाली थांब आजी आणि सगळ्यांसोबत असं म्हणतो तो. मी येतो थोड्या वेळाने प्लीज, मला थोडा वेळ द्या, मी येतो थोड्या वेळाने असं म्हणतो तो. तू जा परत, तू जा आजीकडे प्लीज असं म्हणतो तो. गो गो असं म्हणतो तो. सर सर असं म्हणते ईश्वरी. सर प्लीज बोला ना प्लीज असं म्हणते ईश्वरी. सर सर असं म्हणते ती. चुकलोय ना मी असं म्हणतो अर्णव. चुकलोय मी असं म्हणतो अर्णव. तर आज बघ इथे समजा बघा रिकॅपमध्ये काय येते. तर आता इथे ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही फायटर अर्णव राजशिर्के आहात. आजपर्यंत कधीच हार मांडलेली नाहीये तुम्ही, मला खात्री आहे. पण हा सगळं वैभव, तोच विश्वास तुम्ही परत मिळवाल असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे सगळे बसलेले असतात हॉलमध्ये. तर आता इथे वल्लरी बोंबलायला लागते आणि म्हणते, काय करायचंय आई, बँकांच्या नोटीस येतात असं म्हणते ती. नको त्या टेन्शन देऊ नकोस हा हिला असं म्हणतो अविनाश. का टेन्शन नको देऊ असं म्हणते वल्लरी. त्या आपण ह्या घरातच राहतात ना, जसे आपण सगळे बेघर होणार आहोत तसं त्यांच्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा जाणार आहे आणि त्या सुद्धा बेघर होणार आहेत असं म्हणते वल्लरी. तर आता अर्णव बघतच राहतोय सगळं काय चाललंय म्हणून. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.